नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, एमपीएससी मध्ये जवळपास सर्वांना किचकट किंवा कठीण वाटणारा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स खूप जणांना कठीण वाटतं आणि त्याचं कारण म्हणजे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाहीत किंवा आपण जे वाचतो त्यानंतर आपल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्यामुळे क्वेश्चन सुटत नाहीत. प्रश्न नाही सुटले तर एखादा विषय आपल्याला किचकट वाटू शकतो. मग यावरती सोल्युशन जे आहे मित्रांनो, ते फक्त आणि फक्त आहे रिव्हिजन. आता आपण आपल्या एमपीएससी पॉइंट चॅनलवरती असे इकॉनॉमिक्सचे लेक्चर टाकणार आहोत की ज्याचा उपयोग कंबाईन प्रिलिमला देखील होईल आणि राज्यसेवा प्रिलिमला देखील होईल. तुम्हाला मी पीवायक्यू प्लस त्याचा कंटेंट जो की एक्झाम दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तो सॉर्ट आउट करून देणार आहे. याचा फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप जास्त होणार आहे. बघा, आय नो की हे व्हिडिओज खूप कमी लोक बघतील, पण त्यांना जो फायदा होईल तो कुठल्या तरी एखाद्या क्लास लावून किंवा मुलांना होणार नाही, तो या व्हिडिओच्या माध्यमातून फ्रीमध्ये सर्वांना होईल. सो आपण अशी सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये इकॉनॉमिक्सचे जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत स्कोरिंग ते मी कव्हर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कर प्रणाली हे चॅप्टर बघणार आहोत. आता बघा, मी कुठलीही प्रिपेरेशन वगैरे यासाठी केलेली नाही की आपल्याला हे व्हिडिओमध्ये बोलायचं आहे किंवा हे उदाहरण द्यायचं आहे. मी डायरेक्टली जे आहे रॉ ते तुमच्या समोर मांडणार आहे. तुम्हाला फक्त नोट्सच्या स्वरूपामध्ये हे डाटा मी तुमच्या समोर देणार आहे आणि जो महत्त्वाचा डाटा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. सो या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कर प्रणाली चॅप्टर बघणार आहोत. पुढील येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण इकॉनॉमिक्स मधील एक चॅप्टर हळूहळू कव्हर करूया. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील. सो चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, स्क्रीनवरती काही प्रश्न आहेत जे की एमपीएससी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2023 चे आहेत. या टॉपिकवरती 3 प्रश्न आयोगाने विचारले होते फक्त प्रिलिम्सला. राज्यसेवा मेन्सला तुम्ही क्वेश्चन बघाल तर तिथे देखील असतात. राज्यसेवा प्रिलिम्सचा देखील एखाद दुसरा प्रश्न आपल्याला टॉपिकवरती दिसतो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप वास्ट असा टॉपिक आहे. पण त्याचं जर सिलेक्टिव्ह रीडिंग तुम्ही केलं किंवा जे परीक्षेला येतं ते ओळखलं आणि अभ्यास केला तर थिंग्स विल बी इझी फॉर यू. तर बघा, पहिला प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आला होता, आता मी काय करेल, हे प्रश्न फक्त आपण एकदा बघूया आणि जेव्हा आपलं हे लेक्चर संपेल किंवा जेव्हा मी जी माहिती सांगणार आहे तुम्हाला ती कळेल त्यानंतर आपण हे प्रश्न सोडूया. आता फक्त एक आयडिया देऊया की इथं काय विचारलेलं आहे. बघा, इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसींसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती. ज्यांना झिरो नॉलेज आहे त्यांच्यासाठी सांगतो. बघा, काहीतरी आहे बघा की एक सुधारणा शिफारसीसाठी म्हणजे कर सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती, ती विचारलेली आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये अशा प्रकारच्या समित्या आपल्याला दिसू शकतात. सो याचं उत्तर व्हिडिओच्या एंडला बघूया. 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली होती. बघा, हा प्रश्न कर संरचनेमध्ये येत नाही, पण 12व्या वित्त आयोगाविषयी वित्त आयोगाचा प्रश्न आहे. देन पुढचा प्रश्न बघा, कर संरचनेविषयी आहे. UT-GST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. म्हणजे कर आहे हा एक प्रकारचा जीएसटीचा आणि हा IGST आहे. या संबंधी काही विधाने आहेत आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. आपण व्हिडिओच्या एंडला ते बोलूया त्यावर. बघा, आता तुम्हाला माहित असेल भारतीय जनतेकडून गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करते आणि त्या टॅक्सचा उपयोग योजनांसाठी किंवा योजनेतर खर्चांसाठी करते. जनरली आपण जे टॅक्स देतो त्याचाच उपयोग आपल्या डेव्हलपमेंटसाठी केला जातो. मग आता हे टॅक्स किती प्रकारचे असतात तर जर तुम्ही वरवर बघितलं, बेसिक बघितलं तर 2 प्रकारचे असतात. एक म्हणजेच प्रत्यक्ष कर आणि दुसरा म्हणजेच अप्रत्यक्ष कर, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. पुढे आपण सर्व काही बघणार आहोत डिटेलमध्ये. प्रथमतः हे जाणून घ्या की डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर म्हणजे काय असतं आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय असतो. सो इथे बघा, मी लिहितो प्रत्यक्ष कर आणि इथे अप्रत्यक्ष कर. जेवढं इझिली सांगता येईल बघा तेवढं मी तुम्हाला सांगतो. सो प्रत्यक्ष कर जे आहे ते त्याच्या नावामध्येच आहे, ते प्रत्यक्ष प्रकारे लागतात तुमच्यावरती, जे लवचिक स्वरूपाचे कर असतात. आता प्रत्यक्ष करचे डायरेक्टली तुम्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. ओके, सो एक्झाम्पल्समध्ये काय काय आहेत बघा. इन्कम टॅक्स जो तुमचा असतो, इन्कम टॅक्स तो प्रत्यक्ष प्रकारचा कर आहे. त्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपनी कर, हा प्रत्यक्ष प्रकारचा कर आहे. सो बेसिकली हे 2 जे आहेत ते प्रत्यक्ष कर आहे. इन्कम टॅक्सलाच वैयक्तिक आयकर म्हणतात. काही गोष्टी बघा मी फक्त सांगेल तुम्हाला, त्या इथे लिहिणार नाही, त्याने आपला वेळ वाचेल. कॉर्पोरेशन टॅक्सला तुम्ही कंपनी कर म्हणतात किंवा निगम कर म्हणतात. इन्कम टॅक्सला एक उत्पन्न कर म्हणून तुम्ही ओळखतात. सो हे झालेत प्रत्यक्ष कर.
मग प्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर जी व्यक्ती किंवा कंपनी उत्पन्न किंवा नफा कमवते तर त्यावर आकारला जाणारा कर. म्हणजे बघा, तुम्ही जर इन्कम करत असाल म्हणजे उत्पन्न तुमचं होत असेल तर त्यावरती कर लागेल, त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. किंवा तुम्ही जर कंपनी असेल तुमची, त्याचा नफा कमवत असाल तर त्यावरती कर लागेल. सो दॅट इज डायरेक्ट टॅक्स. देन इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय असतं बघा. आता बेसिक अगोदर ओव्हरव्ह्यू घेऊन घ्या, देन आपण डीपमध्ये थोडं जाऊया. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे असे टॅक्स असतात की जे वस्तू व सेवांवरती लागतात. ओके, वस्तू व सेवांवरती डायरेक्टली लागणारे जे टॅक्स असतात त्यांना इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. मग हा जो कर आहे तो फक्त वस्तू आणि सेवांवरती लागतो, हे लक्षात ठेवायचं. वस्तू आणि सेवा. आता भारतात हा कर केंद्राचा देखील आहे आणि राज्यांचा देखील आहे. सो बेसिक गोष्ट म्हणजे वस्तू आणि सेवांवरती जो कर लागतो त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात. जास्त डीप जाणार नाही, जेवढं एक्झामच्या दृष्टीने आहेत तेवढंच आपण घेऊया, कारण तुम्हाला देखील वेळ आता कमी आहे. आता वस्तू आणि सेवांवरती जो अप्रत्यक्ष कर असतो तो मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतो. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी किती आहे, पुरवठा किती आहे, म्हणजे ग्राहक आणि उत्पादकावरती त्यांच्या लवचिकतेवरती तो आकारला जातो. मग बघा, अप्रत्यक्ष कर कोणते असतात, तर जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर हे अप्रत्यक्ष कर असतात. मग आता जीएसटी मध्ये 3 प्रकार पडतात बघा. एक म्हणजे सीजीएसटी म्हणजे केंद्राचा जीएसटी, सेंट्रल जीएसटी. दुसरा म्हणजे एसजीएसटी म्हणजे स्टेटचा जीएसटी, राज्याचा जीएसटी. आणि तिसरा म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी, जो काय असतो आपण पुढे बघूया. जीएसटी विषयीची डिटेल्ड माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे, पण एक बेसिक माहिती लक्षात ठेवा की 101वी घटना दुरुस्तीने जीएसटीची तरतूद केलेली आहे आणि जीएसटी 1 जुलै 2017 पासून लागू आहे. 1 जुलै 2017. सो ही बेसिक माहिती झाली. बघा, इन्कम टॅक्स. आता बघा, या कराचा कराघात ज्या व्यक्तीवर किंवा कंपनीवर होतो तोच कर भरतो. समजा तुमच्यावरती, तुमच्या इन्कमवरती टॅक्स लागला तर तो तुम्हालाच भरावा लागेल. यू अँड ओनली यू, म्हणजे तो तुम्हालाच भरावा लागेल. तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझा टॅक्स मी दुसऱ्याला भरायला लावतो किंवा असं काहीतरी तुम्ही नाही करू शकत. सो इन्कम टॅक्स बेसिकली ज्या कंपनीचं किंवा व्यक्तीचं उत्पन्न असतं त्याच्यावरच लागतो. आणि हा नॉन ट्रान्सफरेबल असतो, म्हणजे तुम्हालाच भरायचा आहे तो, तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. नॉन ट्रान्सफरेबल. ओके. त्यानंतर हा जो आहे तो एक प्रोग्रेसिव्ह कर आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतिशील कर आहे. प्रोग्रेसिव्ह. प्रगतिशील कर म्हणजे काय, तर तुमच्या उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये तो कर देखील वाढत जातो. म्हणजे तुमचं उत्पन्न जर 100 रुपये असेल अगोदर, त्यावरती कर 10 रुपये असेल, तर तुमचं उत्पन्न 200 रुपये झाल्यावर त्यावरती 20 रुपये कर लागेल. सो हा प्रोग्रेसिव्ह प्रकारचा कर असतो. आणि हा कर जो असतो मित्रांनो तो सहजासहजी टाळता येतो आपल्याला, म्हणजे टाळता येणारा हा कर आहे. टाळता येणारा इन द सेन्स की तुम्ही तुमचं उत्पन्न कमी दाखवू शकतात, त्यामुळे तुम्हाला तो कर कमी बसू शकतो. सो दॅट्स वाय याला टाळता येणारा कर म्हणतात. तर अप्रत्यक्ष कर जो आहे तो ट्रान्सफरेबल असतो. एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे जो कराघात आणि करभार आहे तो वेगवेगळ्या व्यक्तीवरती असतो. यामध्ये कराचं संक्रमण होते, म्हणजे टोटली प्रत्यक्ष कराविरुद्ध अप्रत्यक्ष कर आहे. आणि हा कर जो आहे तो जुनाट स्वरूपाचा आहे, प्रतिगामी स्वरूपाचा आहे. म्हणजे हा तुमच्या उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये बदलत नाही. सो दॅट इज फिक्स. जीएसटीचे काही फिक्स स्लॅब असतात, 0, 5, 12, 18 आणि 28. या स्पेसिफिक टक्क्यांमध्ये जीएसटी लागला जातो, त्यामुळे तो एक प्रतिगामी कर आहे, जुनाट कर आहे, मागास स्वरूपाचा कर आहे. आणि जीएसटी जो आहे तो तुम्ही चुकवू शकत नाही सहजासहजी. ओके. आणि जीएसटी मुळे जसं की तुम्हाला माहित असेल, समजा एक 5 रुपयाचं बिस्किट आहे, त्यावरती 2 रुपये जीएसटी लागला तर 7 रुपयाचं मिळेल. त्यामुळे जीएसटी मुळे वस्तू महाग होतात, ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. बघा, आता सर्व्हिस कराविषयी आपण माहिती बघूया. सर्व्हिस टॅक्स, सेवा कर. तुम्हाला अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर बऱ्यापैकी समजले असतील. सर्व्हिस टॅक्स बद्दल बघा. सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेवा कर, एखाद्या सेवेवरती आकारला जाणारा कर. समजा तुम्ही कुठली तरी सेवा देत आहात, सो त्या सेवेवरती जो कर आकारला जाईल त्याला सेवा कर म्हणतात. बेसिक गोष्ट आहे, सर्व्हिस टॅक्स जनरल सर्वांना माहित आहे. सो सेवा क्षेत्राला करांच्या जाळ्यामध्ये आणा. सेवा क्षेत्राला करांच्या जाळ्यामध्ये आणा अशी शिफारस पहिल्यांदा कोणी केली होती, तर राजा चेलैया समिती. राजा चेलैया अत्यंत महत्वाचं नाव आहे या चॅप्टरमध्ये.
1991 ची ही समिती आहे मित्रांनो, राजा चलैया समिती. पुढे देखील तुम्हाला नाव येईल. तर अगोदर सेवा क्षेत्र हे करांच्या जाळ्यामध्ये नव्हतं. सेवा क्षेत्राला करांच्या जाळ्यामध्ये आणा अशी शिफारस राजा चलैया समितीने केली होती. राजा चलैयांना कर सुधारणांचे जनक देखील म्हणतात, कर सुधारणा जनक. मित्रांनो 1994-95 पासून सेवा कराला आकारण्यास सुरुवात झाली. लक्षात घ्यायचं, समिती कधीची होती? 1991 ची. आणि सेवा कर आकारण्यास सुरुवात जी आहे ती 94-95 पासून झालेली आहे. आणि सुरुवातीला 5% दर होता आकारणीचा, सेवा कर आकारणीचा. आणि सुरुवातीला फक्त 3 क्षेत्रांवरती हा कर आकारला जायचा. मग ते कोणकोणते क्षेत्र आहेत ते तुम्हाला सांगतो. हा प्रश्न STI मेन्सला आलेला आहे, त्यामुळे कव्हर करणं गरजेचं आहे. प्रीला देखील आपल्याला एक्सपेक्टेड किंवा रिपीट होऊ शकतो. सो 3 सर्व्हिसेस वरती अगोदर सर्व्हिस टॅक्स लावला जायचा. सो पहिली म्हणजे टेलिफोन एक्सचेंज. टेलिफोन एक्सचेंज सर्व्हिस वरती पहिल्यांदा सर्व्हिस टॅक्स लागला. देन शेअर बाजारातील दलालीवरती, शेअर बाजारातील दलाली. त्यानंतर साधारण विमा. तर या 3 क्षेत्रांवरती सर्व्हिस टॅक्स अगोदर लागला होता. बघा, सेवा कराला जो दर्जा आहे, सेवा कर हा दर्जा तो 88वी घटनादुरुस्तीने मिळालेला आहे. 88वी घटनादुरुस्ती, जे की 2003 ची होती. आणि 92C या केंद्र सूचीमध्ये नवीन विषय हा जो आहे तो टाकण्यात आला होता. 92C या संबंधी, सेवा करासंबंधी 268A ही कलम जी आहे ती रिलेटेड आहे. आता सेवा कर कोण आकारतं, कोण त्याची वसुली करतं व त्याचा महसूल कोणाकोणाला विभागला जातो. मग बघा, सेवा कर आकारणे म्हणजे कोण टॅक्स लावतं त्याला आकारणे म्हणतात. वसूल करणे म्हणजे कोण वसुली करतं त्याची टॅक्सची. समजा माझ्याकडून कोणाला टॅक्स घ्यायचा असेल तर ती इन अ सेन्स वसुली असेल. सो ती वसुली कोण करतं. आणि जो महसूल त्यातून निर्माण होतं तर त्याची विभागणी कोणाकोणामध्ये होते. महसुलाची विभागणी केंद्रामध्ये होते फक्त, की राज्यांमध्ये होते, की दोघांमध्ये होते. सो या गोष्टी पुन्हा पुन्हा येणार आहेत, त्यामुळे आता क्लिअर करून दिलं. बघा, सर्व्हिस टॅक्सची आकारणी कोण करतं? आकारणी. सो आकारणी जी आहे ती केंद्र करतं, केंद्र. त्यानंतर वसुली जी आहे ती केंद्र प्लस राज्य दोन्ही करतात. वसुली म्हणजे कर वसूल करण्याचं काम, सेवा कर वसूल करण्याचं काम. आणि महसूल विभागणी जी आहे म्हणजे यातून जो महसूल निर्माण होतो तर त्याची विभागणी देखील केंद्र आणि राज्य दोघांमध्ये होते, केंद्र प्लस राज्य. सो सेवा करासंबंधी एवढं लक्षात ठेवायचं आहे. सर्व्हिस टॅक्स, सेवा कर. सेवा कराला करांच्या जाळ्यामध्ये आणा, राजा चलैया समिती 1991 ची. कर सुधारणांचे जनक म्हणतात राजा चलैया यांना. 94-95 पासून हा कर आकारण्यास सुरुवात झाली. अगोदर 5% आकारला जायचा आणि 3 सर्व्हिसेस वरती अगोदर तो आकारला. टेलिफोन एक्सचेंज, शेअर बाजारातील दलाली आणि साधारण विमा. सेवा कर हा दर्जा जो आहे तो 88वी घटनादुरुस्ती 2003 नुसार मिळाला. 92C विषय ऍड करण्यात आला आणि 268A मध्ये या संबंधित तरतूद आहे. सेवा कराची आकारणी केंद्र करते. त्यानंतर वसुली जी आहे ती केंद्र प्लस राज्यामध्ये दोघंही करतात आणि महसूल विभागणी केंद्र प्लस राज्यामध्ये होते. सो दिस इज सर्व्हिस टॅक्स. यानंतर पुढे बघा, केंद्रीय विक्री कर. केंद्रीय विक्री कर. अगोदर हा केंद्रीय विक्री कर आकारला जायचा. केंद्रीय विक्री कर. तर काय आहे केंद्रीय विक्री कर वगैरे सर्व तुम्हाला सांगतो. बघा, जेव्हा एखादी वस्तू आहे, समजा दिस इज अ बॉटल आणि या बॉटलची विक्री करायची आहे आपल्याला. सो या विक्रीवरती काही टॅक्स लागेल, त्या टॅक्सलाच तुम्ही केंद्रीय विक्री कर म्हणतात. आणि बेसिकली केंद्रीय विक्री कर काय आहे तर एका राज्यातून, समजा महाराष्ट्रातून एखाद्या वस्तूची विक्री जर UP मध्ये केली जात असेल तर केंद्र सरकार हा विक्री कर आकारेल. केंद्र सरकार. ओके, म्हणजे राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये विक्री होत असेल तर केंद्र सरकार विक्री कर आकारेल. आणि सध्या जे आहे मित्रांनो ती केंद्रीय विक्री कराची जागा IGST ने घेतलेली आहे. IGST फुल फॉर्म इज इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एकात्मिक वस्तू व सेवा करणे या विक्री कराची जागा घेतलेली आहे. आता जी 101वी घटनादुरुस्ती मी तुम्हाला सांगितली, ज्यामुळे कलम 246A नुसार 246A नुसार GST बद्दल कायदे करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
केंद्राला आणि राज्याला 246 ए नुसार जीएसटी बद्दल कायदे करण्याचे अधिकार मिळालेले आहेत. कलम 279 मध्ये 279 ए मध्ये जीएसटी परिषदेची तरतूद आहे. जीएसटी परिषद फक्त लक्षात ठेवा, इन केस एक्झाम मध्ये क्वेश्चन आला. जनरली 101वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे. सो ही घटना दुरुस्ती तुमच्या नक्कीच लक्षात असायला हवी. बघा 279 ए नुसार जीएसटी परिषद 269 ए नुसार आयजीएसटी बाबत आकारणी आणि वसुली केंद्र करेल. आयजीएसटी बाबत आकारणी आणि वसुली केंद्र करेल. आयजीएसटी बाबत आकारणी प्लस वसुली केंद्र करेल. सो हे खूप महत्वाचं आहे बघा. यावरतीच क्वेश्चन बेस होता तुमचा कंबाईन 2023च्या प्रिलिम्सला. आयजीएसटी त्यांनी डायरेक्टली म्हटलं होतं की आयजीएसटीची आकारणी केंद्र आणि राज्य दोघंही करतात, पण ते स्टेटमेंट चुकीचं होतं. बिकॉज इथे दिलेलं आहे क्लिअरली की आयजीएसटीची आकारणी वसुली कोण करेल? केंद्र करेल. सो आयजीएसटी बाबत ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता आयजीएसटी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विक्री होते तेव्हा आयजीएसटी लागतो, आणि केंद्रीय विक्री कराची जागा जी आहे ती आयजीएसटीने घेतलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. देन पुढे जाऊया. पुढचा कर आहे राज्य विक्री कर. राज्य विक्री कर. ओके. सो बघा, जेव्हा वस्तूंची विक्री राज्यांतर्गत होते, राज्यांतर्गत म्हणजे पुण्यावरून एखादी वस्तू महाराष्ट्रातच नागपूर येथे जात असेल तर तेव्हा यावरती राज्य विक्री कर लागतो. ओके. राज्यांतर्गत जर विक्री होत असेल तर राज्य विक्री कर, आणि जर दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विक्री होत असेल तर केंद्रीय विक्री कर. केंद्रीय विक्री कराची जागा आयजीएसटीने घेतलेली आहे. तर राज्य विक्री कराला बघा, एक महत्वाची गोष्ट इथे आहे. अगोदर राज्य विक्री कर बॉम्बे विक्री कर कायदा 1946 नुसार लावला जायचा राज्य विक्री कर. पण 1 एप्रिल ही तारीख खूप महत्वाची आहे. खूप वेळा एमसीक्यूज तुम्हाला पीवायक्यू मध्ये दिसतील. 1 एप्रिल 2005 पासून वॅट हा कर लागू केला. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स 1 एप्रिल 2005 पासून वॅट लागू केला, जो की राज्य विक्री कराची जागा वॅटने घेतली 2005 मध्ये. देन 2017ला म्हणजे 1 जुलै 2017 जेव्हापासून जीएसटी लागू झाला तेव्हापासून या वॅटची जागा जी आहे ती एसजीएसटीने घेतली, म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल एसजीएसटीने मिळतो. महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल एसजीएसटीने मिळतो, लक्षात ठेवायचं. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे 1 एप्रिल 2005ला राज्य विक्री कराची जागा जी आहे ती कोणी घेतली? वॅटने घेतली. आणि 1 जुलै 2017ला वॅटची जागा एसजीएसटीने घेतली. सो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स बेसिकली काय आहे की जशी वस्तूमध्ये व्हॅल्यू ॲड होत जाते त्याप्रमाणे टॅक्स, म्हणजे करावर करची संकल्पना आहे किंवा दबदबा जो परिणाम आहे तर तो इथे टाळला जातो व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये. एवढी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे. पुढे आपण जाऊया. उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर त्याला म्हणतात. एक्साइज ड्युटी, एक्साइज टॅक्स तुम्हाला माहित असेल. उत्पादन शुल्क मीन्स प्रोडक्शन टॅक्स. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल तर मी ते करेल. प्रोडक्शन टॅक्स किंवा एक्साइज ड्युटी. सो बघा, जेव्हा वस्तूचे उत्पादन घेतले जाते म्हणजे डायरेक्टली प्रोडक्शन वरती जो टॅक्स लागतो, म्हणजे याचा विक्रीशी काही संबंध नाही, प्रोडक्शन वरती जो टॅक्स लागेल म्हणजेच काय, तर जेव्हा वस्तूचे उत्पादन घेतले जाते त्यावर लागला जाणारा टॅक्स म्हणजेच प्रोडक्शन टॅक्स किंवा उत्पादन शुल्क. केंद्रीय उत्पादन शुल्क सीजीएसटी मध्ये विलीन आणि राज्य उत्पादन शुल्क एसजीएसटी मध्ये विलीन झालेला आहे. आणि काही वस्तूंबाबत अपवाद आहेत ते सांगतो तुम्हाला. बघा, उत्पादन घेतल्यावर लगेचच हा कर आकारला जातो. लगेचच हा कर आकारला जातो. यासाठी वस्तूची विक्री होवो अगर न होवो, म्हणजे वस्तूची विक्री झाली नाही झाली तरी तुम्हाला उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर द्यायचा आहे, एक्साइज ड्युटी भरायचा आहे. मग राज्य उत्पादन शुल्क कोणकोणत्या वस्तूवर लागू असतो, तर मद्य किंवा मादक पदार्थ, मद्य मादक पदार्थ यांच्यावरती सध्या देखील हा टॅक्स लागू आहे. म्हणजे समजा एक लिक्विअर किंवा एक मद्य जर 100 रुपयाचा असेल तर त्यावरती 50% म्हणजे 50 पर्यंत देखील हा एक्साइज ड्युटी लागतो, म्हणजे ती वस्तू 150 रुपयाची होते. ओके.
त्यानंतर ड्रग्स जे असतात तुमच्या गोळ्या औषधी वगैरे, तर त्यावरती देखील हा कर लागायचा. सौंदर्य प्रसाधने जे आहेत कॉस्मेटिक्स, तर कॉस्मेटिक्स वरती देखील हा कर अगोदर लागायचा. बट आता फक्त मद्य आणि मादक पदार्थांवरती तो आहे आकारला जातो. बघा, एक महत्वाची शिफारस एका समितीने केली होती 1976 मध्ये. केंद्रीय उत्पादन शुल्कास वॅट लागू करा. केंद्रीय उत्पादन शुल्कास वॅट लागू करा. केंद्रीय उत्पादन शुल्कास वॅट लागू करा ही शिफारस जी आहे मित्रांनो, ती LK झा समितीने केली होती. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. LK झा. PYQs आहेत आणि लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटीला वॅट लागू करा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? 1976 मध्ये. सो LK झा समितीने केली होती. आता वॅट बेसिकली जास्त डीप जाण्याची गरज नाही, पण तुम्हाला एक आयडिया देऊन देतो. वॅट म्हणजे 3 प्रकार असतात वॅटचे. एक मॅन वॅट, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग वॅट म्हणतात. दुसरा म्हणजेच मॉड वॅट, ज्याला म्हणतात मॉडिफाईड वॅट. हा सध्या CGST मध्ये विलीन करण्यात आलेला आहे. आणि सेन वॅट म्हणजेच सेंट्रलचा जो वॅट आहे तो, हा देखील सध्या CGST मध्ये विलीन करण्यात आलेला आहे. पुढचा कर आहे बघा सीमा शुल्क. आता समजा भारतामध्ये वस्तूंची आयात निर्यात होते, सो त्यावरती हा सीमा शुल्क किंवा कस्टम ड्युटी ज्याला म्हणतात, कस्टम ड्युटी हा आकारला जातो. यालाच तुम्ही आयात निर्यात कर देखील म्हणतात. सो कस्टम ड्युटी म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. आयात वस्तू आणि निर्यात वस्तू यावरती जो आकारला जातो त्याला कस्टम्स म्हणतात किंवा सीमा शुल्क म्हणतात. आणि भारत सरकारला सर्वाधिक महसूल जर मिळत असेल, सर्वाधिक महसूल, तर तो आयात करापासून जास्तीत जास्त मिळतो. आयात म्हणजे 95% ते 96% पर्यंत किंवा 99% पर्यंत जो महसूल आहे तो या आयात करातून मिळतो. आणि जो निर्यात कर आहे, निर्यात करातून 5% ते 1% पर्यंत हा महसूल मिळतो. सो एवढं लक्षात ठेवायचं. आणि भारताचं धोरण कसं असतं बघा, आयात कमी व्हावी आणि निर्यात वाढावी या उद्देशाने या कराची रचना जी आहे ती केलेली आहे. तर इथं बघा 1991 ची जी समिती आहे, जी राजा चलेया समिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, तर त्यांनी यावरती जे टॅक्स आहे ते कमी करण्याबाबत शिफारस केली होती. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. ओके, सो दिस इज समथिंग अबाउट सीमा शुल्क किंवा कस्टम ड्युटी त्याला तुम्ही म्हणतात. बघा, आता पुढचा आपण बघूया डायरेक्ट टॅक्स मधील. डायरेक्ट टॅक्स मध्ये कोणकोणते टॅक्स येतात? एक म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स आणि दुसरा म्हणजे तुमचा कॉर्पोरेशन टॅक्स किंवा कंपनी कर. सो हे प्रत्यक्ष प्रकारचे कर आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं, आता आपण यातील इन्कम टॅक्स बघूया. बेसिकली अगोदर थोडी माहिती तुम्हाला सांगतो त्याविषयी इन डिटेल. तर इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नाप्रमाणे तुमच्यावरती हा टॅक्स आकारला जातो. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये कर भरण्याची क्षमता आहे त्यालाच हा टॅक्स लागतो. आणि 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तेव्हा हा टॅक्स लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आणि कंडिशन फुलफिल झाल्या आणि उत्पन्न जर तुमचं जास्त असेल तर त्यानुसार तो टॅक्सचे पर्सेंटेज देखील वाढतात. आणि 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर टॅक्स वगैरे भरायची गरज पडत. आणि वैयक्तिक आयकर जो आहे, इन्कम टॅक्स तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींवरती आकारला जातो एक बेसिक आयडिया असू द्या. तुम्हाला तुमच्या वेतनावरती म्हणजे सॅलरीवरती, देन तुमचं हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्यावरती देखील तुम्हाला इन्कम टॅक्स लागतो. तुमचा भांडवली नफा असेल, कॅपिटल गेन काही असेल, त्यावरती इन्कम टॅक्स बसतो. त्यानंतर व्यवसाय असेल तुमचा कोणता, बिझनेस प्रोफेशनल असाल तर त्यावरती देखील तुम्हाला इन्कम टॅक्स बसतो. सो हे सर्व होतं बघा टॅक्सेस बाबत. यानंतर कंपनी टॅक्स आहे बघा. कंपनी टॅक्स जो की एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्स आहे. कंपनी टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स मी ते तुम्हाला सांगितलं. कंपनी टॅक्स देखील त्याला म्हणतात. कंपनी टॅक्स, कंपनी टॅक्स इज अ डायरेक्ट टॅक्स. तर यामध्ये कंपनीचा नफा बदलतो, कंपनीचा नफा चेंज होत असतो, पण टॅक्स जो आहे त्यावरती त्याचे पर्सेंटेज चेंज होत नाही. म्हणजे सुरुवातीला कंपनी 100 रुपये कमवत असेल त्यावरती 20% टॅक्स लागला, म्हणजे 20 रुपये टॅक्स जमा झाला. कंपनी जर 200 रुपये कमवले त्यावरती देखील 20% ते आकारेल. 20%, मग ते 20% किती होतील पुन्हा याचे? सो 40 रुपये होणार आहे. म्हणजे हा एक प्रकारचा
प्रतिगामी कर तुम्ही याला म्हणू शकतात, म्हणजे कराचे प्रमाण वगैरे इथे बदलत नाही, सेम असते. सो कंपनी टॅक्स बद्दल एवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा एक टॅक्स आहे बघा, MAT, मॅट, म्हणजेच मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हा कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे? आता तुम्ही कुठेच सांगितलं नाही असं म्हणाल तुम्ही, सांगतो तुम्हाला. बघा, किमान पर्यायी कर याला म्हणतात. किमान पर्यायी कर मिनिमम आहे. हा कंपनी कराचाच एक भाग आहे. दिस इज अ टाईप ऑफ कंपनी टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स, याचाच एक तो टाईप आहे. आणि ज्या कंपन्या बघा सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये कार्यरत असतात. स्पेशल इकॉनॉमिक झोन एक असा झोन असतो की जिथे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या कंपन्यांना एंट्री देते आणि त्यांना बऱ्याच गोष्टींची सूट तिथे मिळते, अनुदाने वगैरे असतात. सो त्याला सेज म्हणतात. याच्याविषयी जास्त डीप नाही जाऊ आपण, कारण हा एका स्पेशल चॅप्टरचा भाग आहे. तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतात, पण त्यांना कर जर कमी बसवायचा असेल तर ते सेज मध्ये असतात. आणि सेज मध्ये हा मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स लावला जातो, जो की कंपनी कराच्या निव्वळ नफा जो आहे त्यावरती आकारला जातो. त्यालाच मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणतात. बघा, आता काही समित्या ज्या आहेत त्यांच्या शिफारसी महत्वाच्या असतात. पहिली समिती म्हणजेच एल्केजा समिती. बघा, मी तुम्हाला वर्ष सांगितलं होतं 1976. मग या समितीने काय काय सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. एक वन लाईनर तुम्हाला देतो. सो यांनी सांगितलं बघा, एक्साईज जो कर आहे किंवा केंद्रीय उत्पादन शुल्कास वॅट लागू करा, ही शिफारस एल्केजा समितीने केली. देन पुढची समिती आहे बघा, वांचू समिती. वांचू समिती. तर या समितीने काय सांगितलं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर जे आहेत, डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स, यामध्ये सुधारणांची गरज आहे. सुधारणाबाबत त्यांनी शिफारसी केल्या. आणि करांचे ऑडिट करा अशी देखील त्यांनी शिफारस केली वांचू समितीने. सो एवढं सफिशियंट आहे, एवढं लक्षात ठेवा. देन सर्वात महत्वाची समिती 1991 ची राजाचलया समिती. रिसेंटली प्रिलिमला क्वेश्चन आलेला आहे. सो या राजाचलया समितीने काय काय सांगितलं बघा, आयात शुल्काचे दर कमी करा. जे काही आयात शुल्क आहे बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, आयात शुल्क त्याचे रेट्स कमी करा. कंपनी करांचे दर कमी करा. जे कंपनी टॅक्स आहेत त्यांचे देखील दर कमी करायला सांगितलंय. सेवा क्षेत्राला कराच्या जाळ्यामध्ये आणा. जो सर्व्हिस सेक्टर आहे त्याला कराच्या जाळ्यामध्ये आणा. हे देखील याच समितीने सांगितलं, राजाचलया समिती. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, फक्त इन अ शॉर्ट रिव्हिजन तुम्ही याला म्हणू शकता. उत्पादन शुल्क आणि वॅटचे एकत्रित करण्याची देखील यांनी शिफारस केली होती. पुढची एक महत्वाची समिती आहे ती म्हणजेच विजय केळकर समिती. विजय केळकर समिती. सो ही समिती आहे 2002 ची. या समितीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर जे आहेत त्याबद्दल सुधारणा सांगितल्या. आणि महत्वाची सुधारणा म्हणजे त्यांनी जीएसटी बाबत सुधारणा सांगितल्या की जीएसटी लागू करा. आणि ही भारतातील जीएसटी लागू करण्यासंबंधीची फर्स्ट शिफारस होती. प्रत्यक्ष कराबाबत त्यांनी 4 स्तरावरती शिफारसी केल्या. हे 4 स्तर वगैरे दॅट इज नॉट प्रॉपर तुमच्या एक्झाम नुसार, सो ते महत्वाचं नाही तेवढं. ओके, पण फक्त लक्षात ठेवा, विजय केळकर समितीने जीएसटी लागू करण्याची शिफारस केली होती 2002 ला. तर आहे. त्यानंतर बघा, एक प्रकारचा कर आपल्याकडे राहून गेला, तो म्हणजे खर्च कर, एक्सपेंडिचर टॅक्स. तुमचा जो खर्च आहे त्यावरती होणारा हा टॅक्स आहे, एक्सपेंडिचर टॅक्स, खर्च कर. हा कर एक प्रकारचा डायरेक्ट टॅक्स होता, आता सध्या नाही हा. आणि 1966 ला त्याला रद्द करण्यात आला होता, एवढं लक्षात ठेवा. याची शिफारस कोणी केली होती, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला पेपरमध्ये नाव विचारलेलं आहे किंवा यावरती आधारित प्रश्न आहे. निकोलस कोल्डार यांनी एक्सपेंडिचर टॅक्सची शिफारस केली होती. आणि यांनी मालमत्ता कराऐवजी एक देणगी कर लागू करा अशी देखील शिफारस होती बघा. असं इयर वगैरे मला एक्झॅक्टली आठवत नाही, बट देणगी कर लागू करा अशी देखील निकोलस कोल्डार यांची शिफारस आहे. सो लक्षात ठेवा. पुढे बघा, जो जीएसटी आहे बघा, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो की 1 जुलै 2017 पासून लागू झालेला आहे. सो त्याच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी आहे मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच गोष्टी मी ओरली सांगतो, त्यामुळे मी जे सांगतो आहे त्यावरती काळजीपूर्वक लक्ष द्या.
जनरली लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला इथे जास्त माहिती सांगायची, त्यामुळे बोलून सांगतो, काळजीपूर्वक ऐका. तर हा जो आहे तो एक प्रकारचा वस्तू आणि सेवांवरती लागणारा कर आहे, अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर जगात जीएसटी लागू करणारा पहिला देश कोणता होता? फ्रान्स होता. हे लक्षात ठेवा, स्टेटमेंट येऊ शकतं. फ्रान्स जगामध्ये पहिल्यांदा जीएसटी लागू केला. सध्या 160+ देशांमध्ये जीएसटी लागू आहे. आणि जीएसटी लागू करण्याबाबतची शिफारस कोणी केली होती? तर विजय केळकर समितीने केली होती, लक्षात ठेवायचं. देन 1 जुलै 2017 पासून जीएसटी लागू आहे. त्यावेळेस अर्थमंत्री जे होते ते पी चिदंबरम हे होते, आणि PM जर म्हटले तर नरेंद्र मोदी होते. अगोदर देखील बघा जीएसटी संबंधीचे शिफारस किंवा जीएसटी संबंधीचे विधेयक मांडण्यात आले होते, पण वेगवेगळ्या रिझन्समुळे ते लॅप्स झाले. बघा आता जीएसटी बाबत थोडी माहिती बघूया. महाराष्ट्र हे जीएसटी लागू करणारे कितवे राज्य आहे? 10वे राज्य आहे. म्हणजे जीएसटी एकाच वेळेस सर्व राज्यांमध्ये लागू झाली का? नाही. प्रत्येक राज्याने त्यांच्या डिपेंडन्सीवर किंवा त्यांच्या विषयी विचार करून जीएसटी लागू केला. त्यामध्ये महाराष्ट्र हे 10वे आहे. मग फर्स्ट कोण आहे जीएसटी लागू करणारे? तो आसाम आहे फर्स्ट. ओके. तर जीएसटीची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून सर्वत्र सुरू झाली, आणि 7 जुलै 2017 रोजी जम्मू आणि काश्मीर विधानसभेने देखील जीएसटी संदर्भात कायदे संमत केले. म्हणून 7 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतामध्ये जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. बघा जीएसटीचे काही फिक्स रेट आहेत, ते रेट तुम्हाला सांगतो. एक म्हणजे 0% वरती जीएसटी लागतो, 5% वरती देखील लागतो, देन 12% वरती जीएसटी आहे, 18% आणि 28%. 0, 5, 12, 18, 28 या जीएसटीचे हे दर आहेत, रेट्स आहेत जीएसटीचे, लक्षात ठेवायचे. बघा आता जीएसटी बाहेर काही घटक आहेत, ते म्हणजे आयात निर्यात कर तर जीएसटी बाहेर आहेच, तुम्हाला माहित असेल. कच्चे पेट्रोलियम जीएसटीच्या बाहेर आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की जीएसटीच्या बाहेर कोणते घटक किंवा कोणता विषय आहे, तर कच्चे पेट्रोलियम जीएसटीच्या बाहेर आहे. पेट्रोल डिझेल असेल तुमचं ते जीएसटीच्या बाहेर आहे. ते बाहेर का आहे ते तुम्हाला सांगतो. पेट्रोल डिझेल आहे, विमान इंधन आहे, जे नॅचरल गॅसेस आहेत ते देखील जीएसटीच्या बाहेर आहे, विमान इंधन वगैरे. सो हे जीएसटीच्या बाहेर का आहेत? तर बघा यांच्यावरती यांचे रेट्स जे आहेत ते खूप व्होलॅटाईल असतात, पेट्रोलचे भाव वगैरे, तर त्यावरती फिक्स असा टॅक्स लागत नाही, दरवेळेस त्यावरती टॅक्स वेगवेगळा लागतो. आणि जीएसटी जर त्यावरती लावला तर ते खूपच स्वस्त होऊन जातील, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये समस्या निर्माण होईल. त्यामुळे यावरती जीएसटी लावला जात नाही किंवा लागू नाही. आणि तसेच जर यामध्ये तुम्ही ऍड केलं अजून, तर जे दारू, गांजा, ओपियम हे जे मादक पदार्थ आहेत त्यावरती देखील जीएसटी नाही. त्यावरती कोणता टॅक्स लागला जातो? तर एक्साईज प्रकारचा टॅक्स लागला जातो. एक्साईज अबकारी कर त्यावरती लावतात. म्हणजे जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क काही गोष्टीवरती लावला जातो, जसं की तंबाखू आणि तंबाखूचे उत्पादन असेल त्यावरती दोन्ही टॅक्स लागतात, एक जीएसटी देखील आणि दुसरा एक्साईज देखील, म्हणजे दोघे टॅक्स त्यावरती असतात. कराचा दर कोण ठरवते? मग आता हे जे आहे तिथे टॅक्स रेट्स, तर ते कोण ठरवते? जीएसटी परिषद ठरवते. ओके. सो जीएसटी परिषदेची स्थापना तुम्हाला सांगितली 279A नुसार झालेली आहे. GSTIN जो नंबर असतो, जीएसटी नंबर, तो किती अंकी असतो? 15 अंकी असतो, लक्षात ठेवा. आणि जीएसटी संबंधी मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन आपण कव्हर केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे भारतीय कर प्रणाली चॅप्टर आहे त्याचा जो पार्ट आहे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा, तो कव्हर केलेला आहे. आता आपण जे वर क्वेश्चन्स होते त्यावरती जाऊया. असा कोणीच व्यक्ती नसेल की ज्याने संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्याला हा प्रश्न येणार नाही. 2च क्वेश्चन घेतलेले आहेत. जास्त PYQs मी घेण्याचा ट्राय करेल तुमच्या आवश्यकतेनुसार, किंवा तुम्ही जर त्याबद्दल कमेंट केल्या तर, कारण व्हिडिओज खूप लॉंग होतात. इकॉनॉमिक्स इज नॉट दॅट इझी, त्यामुळे सर्व आपल्याला घ्यावंच लागतं. बघा प्रश्न आहे, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? 1991 ची समिती, डोळे लावून तुम्ही राजा चलैया उत्तर लिहिलं पाहिजे होतं या प्रश्नाचं. 2023च्या कंबाईन प्रीला हा प्रश्न आला होता. जर तुम्हाला 1976 ची विचारली तर ती LK झा समिती, LK झा. केंद्रीय उत्पादन शुल्कास व्हॅट लागू करा, LK झाने शिफारस केली होती, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. पुढे बघा, एक जीएसटी संबंधित हा प्रश्न आहे.
खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत विचारलेलं आहे. UTGST म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांचा जो GST आहे तो केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केला जातो. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. UTGST फक्त केंद्रशासित प्रदेशांद्वारेच गोळा केला जातो, केंद्रशासित प्रदेश. त्यानंतर IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करतात, हे देखील चुकीचं आहे. IGST मी तुम्हाला सांगितलं की कलम जी आहे त्यासंबंधी मी ती देखील तुम्हाला सांगितली. IGST कलम 269A नुसार फक्त आणि फक्त आकारणी आणि वसुली देखील केंद्र सरकार करेल. सो हे देखील चुकीचं आहे, म्हणजे अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. तर तुमचा प्रॉपर जर याप्रमाणे स्टडी असेल या टॉपिकचा, जसं की आपण घेतला ज्यामध्ये आपण प्रत्यक्ष कर काय आहेत, अप्रत्यक्ष कर काय आहेत, वॅट काय आहे, त्यासंबंधी कोणत्या समित्या आहेत, हे सर्व जर प्रॉपर अभ्यासलं तर मला असं नाही वाटत की तुमचा कोणता तरी क्वेश्चन चुकेल यावरती. आणि प्रीला तर 2-2 प्रश्न तुम्हाला यावरती डायरेक्टली दिसतात, त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट किंवा हॉट्स टॉपिक हा आहे. आय होप तुमच्या सर्व रिक्वायरमेंट्स या टॉपिकबाबत मी कव्हर केलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला, त्याचा टॉपिक सध्या मलाही माहीत नाही, आपण कोणता घेऊया. सो बघूया आता कोणता घ्यायचा. तुम्हाला लवकर कोणता टॉपिक हवा असेल तर कमेंट करू शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझे प्रयत्न किंवा माझे व्हिडिओज आवडत असतील तर त्यासंबंधी ॲप्रिशिएशन म्हणून एक लाईक तुम्ही या व्हिडिओला करू शकतात. चॅनलला आपल्या पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करू शकतात. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.